जय महाराष्ट्र. आज कांदिवलीमध्ये एक प्रकार घडला आणि तो प्रकार घडताना असं वाटतंय की हे जैन लोकांना, जैन समाजांना कोणीतरी जाणून बुजून पुढं करतंय का? म्हणजे प्रत्येक वेळेला ह्या जैन समाजाचं एक स्टेटमेंट असतं की आमच्या जैनिझममध्ये हे चालत नाही, आमच्या जैनिझममध्ये ते चालत नाही आणि असं म्हणत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांच्या संस्कृतीच्या नावाखाली मराठी लोकांना, मराठी माणसाला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. जसं त्यांच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाकारणं, त्यांच्या शाळा जिथे चालतात तिथे इतर समाजाच्या लोकांना, मुलांना शाळेत ॲडमिशन नाकारणं, आपल्या बाथरूमचं पाणी बाहेर फेकणं, हेही त्यांच्या जैनिझमचा भाग आहे असं ते म्हणतात. म्हणजे आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांनी किती जणांना सहन करायचंय. बरं तुम्ही येता, आम्ही प्रेमाने तुम्हाला ॲक्सेप्ट केलंय, पण आता जी अरेरावी चाललेली आहे, खरंच तुमच्या जैनिझममध्ये हे सगळं लिहिलेलं आहे का? तुमचा जैन धर्म काय सांगतो की पायाखाली मुंगी पण यायला नको म्हणून तुम्ही पायात चप्पल नाही घालत. तोंडामध्ये एखादा किटाणू जायला नको म्हणून तुम्ही तोंडावरती पट्टी बांधता. आणि असा तुमचा जैनिझम धर्म आज दुसऱ्या धर्माला, दुसऱ्या समाजाला आणि इथल्या मराठी माणसाला तुम्ही इतके त्रासदायक ठरताय. कारण एका जैन मुलीचा दादरमधला जेव्हा व्हिडिओ पाहिला, त्या जैन मुलीची जी अरेरावीची भाषा एका महिलेबरोबर की ए बाई शांत बस. मग काय करणार तू बाबा? मुनी झालाय ना. हे जैन मुनीला शोभतं? हे जैन मुनी आहेत का? म्हणजे आज हा जैन मुनी दादागिरीवरती उतरलेले आहेत आणि हे करत असताना व्हाईट पट्ट्यांचा वाद जो जिवंत असताना आता जैन मुनी झालेले आहेत त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला असतो. सगळं म्हणजे सुख सुविधा अगदी अंगावरच्या कपड्यांपासून सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला असतो. आणि असे हे जैन जेव्हा म्हणजे ऊन पहिल्यांदाच पडतंय का पृथ्वीवरती? वर्षानुवर्ष आपल्याकडे ऊन, सावली, पाऊस, थंडी सगळं चालू आहे. पण याच्या आधी कधी हा वाद ओढवला नाही. पण आता मुद्दाम आणि जाणून बुजून स्वतःची मेजॉरिटी दाखवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवारात किंवा बाहेर रस्त्यांवरती सोस्त्या पांढऱ्या पट्ट्या मारताय. कारण आमच्या साधू संतांना चालायला जमीन तापलेली नको. मग साधू संतांनी तापलेल्या जमिनीवरती बाहेर उतरावं नाही. साधू संतांनी तुमच्या जैन धर्मातल्या मुलींनी सावलीतच बाहेर पडावं. जेव्हा तुम्ही अनवाणी चालता, चला किडा मुंगी यायला नको, पण जे मायक्रो कीटक असतात जे डोळ्यांनी दिसत नाहीत हे तुमच्या पायाखाली येत नसतील. जे सूक्ष्म जीवाणू आहेत ते तुमच्या शरीरात जात नसतील. हा खूप मोठा मुद्दा आहे. ह्या मुद्द्यावर मला यायचं नाही. प्रत्येकाने आपला धर्म हा आपल्या घरात पाळावा. आता हे करता करता हा वाद जिवंत असतानाच आज कांदिवलीमध्ये काय झालं माहितीये का? महाराजांचा जिरेटोप आणि जो जिरेटोप महाराजांनी घातलेला आहे तो हिंदुस्थानमध्ये फक्त महाराजांनीच घातलेला आहे. इतर कुठल्याही राजाच्या डोक्यावरती असा जिरेटोप नाहीये. आणि महाराजांचा फक्त जिरेटोप जरी बघितला तरी कळतं की हे छत्रपतींचा जिरेटोप आहे. आणि ह्या जैनांची इतकी मोठी हिंमत झाली आज की त्यांनी थेट त्यांचा झेंडा हा महाराजांच्या जिरेटोपाच्या वरती लावला. म्हणजे तुमची एवढी हिंमत झाली? हा जैन समाज स्वतःला समजतो काय? आम्ही कुठल्याही धर्माचा कधी अपमान करत नाहीये. पण जर तुम्ही शिरजोड व्हाल ना तर शेवटी जसं योगी बिहारांना इकडनं एकदा हकलण्यात आलेलं होतं ना, तसं जैनांची तशी वेळ येईल. तेव्हा मराठी माणसाच्या नादाला लागू नका. तुम्ही डिवचून बघताय का आम्हाला? ज्या प्रकारे नीट पेपरचा गोंधळ चाललेला आहे, ज्या प्रकारे शिक्षा मंत्रालयाला आग लागली, ज्या प्रकारे इथे भाजपचा जो गोंधळ चालू आहे आमच्या इथे महाराष्ट्रामध्ये, पक्ष फोडणं, सगळे पक्ष संपवणं आणि या सगळ्या गोष्टींपासून लोकांचा दुर्लक्ष करण्यासाठी तुम्हाला भाजपने उभं केलंय का? म्हणजे जैन मुलींना दुसरं काम नाहीये? अरे तुमचं काम आहे प्रबोधन करणं तुमच्या समाजाला, तेवढंच करा. बरं तुमची माणसं जे माध्यमांसमोर येऊन सांगतायत ना की जैन समाजाने खूप लोकोपयोगी कामं केलेली आहेत, तर जैन लोकांना मी सांगू इच्छिते की जैन समाजाच्या लोकांनी फक्त जैन समाजासाठी काम केलंय, इतर समाजासाठी काम केलेलं नाहीये. इतर समाजाला तुम्ही ऍक्सेप्ट पण करत नाहीये. तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही राहायला देत नाही. बरं तुम्ही आमच्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये राहायला येता. मुंबई ही 7 बेटांची बनलेली आहे.
इथे फिशिंग हा पारंपरिक व्यवसाय आहे. कोळी पारंपरिक व्यवसाय. तुम्ही बरं एवढ्या लांबून आमच्या आयलंडवरती येता, जिथे फिशिंग हा पारंपरिक व्यवसाय, आणि ह्या आयलंडवरती येऊन मुंबईसारख्या ठिकाणी येऊन तुम्ही इथल्याच माणसाला म्हणताय की तुम्ही मासे खायचे ना. म्हणजे एवढी हिंमत तुमची येते कुठून? नसेल जमत ना तर इथे येण्याची, इथे राहण्याची, इथे घरं घेऊन तुमचा एक समाज बनवण्याची गरज नाहीये. जैन लोक इतके पण जैन समाज उदार नाहीयेत की तुम्ही दुसऱ्या समाजाची मदत कराल. तुम्ही फक्त तुमच्या समाजापुरते आहेत. आणि जैन मुनींनी शहाणपण आम्हालाही सांगू नये. प्रत्येक धर्म हा संविधानापेक्षा मोठा नाहीये. त्याच्यामुळे संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत. म्हणून तुम्ही इथे तुमचा धर्म जो आहे तो तुमच्या घरात, तुमच्या मंदिरात जोपासायचा. त्याचा बाहेर ज्या प्रकारे दादरला जे स्टेटमेंट आले तुमच्या साध्वीने, बाथरूमचं पाणी पण म्हणते की आमच्या जैन धर्मामध्ये आमच्या बाथरूममध्ये टाकायला अलाउड नाही. अरे तुमच्या धर्मात काय लिहिले ते आम्हाला माहिती नाही, पण तुम्ही सार्वजनिक ठिकाणी हे करू शकत नाही. हे हा देश आपला रिपब्लिक देश आहे, डेमोक्रेसीवरती चालतो. इथे तुमच्या धर्मात काय लिहिले त्यापेक्षा संविधानामध्ये काय लिहिलंय हे जास्त मोठं आहे. त्याच्यामुळे जैनांनो, अति करू नका. तुम्ही शांततेचं प्रतीक म्हणून चालताय ना, तर हे गुंडागर्दी तुमच्याकडे आली कुठून? आज या महाराष्ट्रामध्ये येऊन, या महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत आहे छत्रपतींच्या झिरटोपवरती सरळ तुमची हिंमत झाली. म्हणजे तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे, काय उपदेश द्यायचा आहे तुम्हाला याच्या माध्यमातून? नख लावण्याचा प्रयत्न करायचा नाही. नाहीतर जैनांनो, एक दिवस तुमची पण बारी येईल. लक्षात ठेवायचं ही गोष्ट. नाद करायचा नाही. आणि हे जे कोणी केलेलं आहे त्यांनी माध्यमांसमोर येऊन माफी मागितली पाहिजे या विषयावरती. त्याशिवाय मराठी माणूस तुम्हाला सोडणार नाही. आता थेट वाद झालेला आहे मराठी आणि जैनांचा. प्रत्येक धर्मामध्ये काय लिहिलेलं आहे ना ते आम्हाला सुद्धा माहिती आहे. तुमच्या जैनांमध्ये पण काय आहे ना परंपरा ती आम्हाला पण माहिती आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका. समजलं ना? हिंदू धर्माचे ठेकेदार इथे कोणी नाहीये. कळलं काय? हे आम्हाला शिकवायचं नाही अक्कल. तुमच्या जैन धर्मामध्ये काय चालतं ते आम्हाला शिकवायचं नाही. आम्हाला सगळं माहिती आहे काय चालतंय काय नाही चालत. तेव्हा तुमचा धर्म तो तुमच्या जवळ ठेवायचा. छत्रपतींच्या डोक्यावरती आणायचा नाही तुमचा धर्म. एवढं बोलून थांबते. हा एक इशारा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.